अँड इट्स मॉम या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत। आता आमच्या घरी आज आले आहेत पाहुणे। हा आहे विहान, हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे। ही आहे माझी छोटी बहीण। चला तर आपण आज बघूयात ह्यांच्यासाठी एक नवीन रेसिपी करूयात, नॉनव्हेज डिश। ओके, आवडतं तुम्हाला नॉनव्हेज? ओके चला ठीक आहे, करू। चिकन ग्रेव्ही, मटन रस्सा, त्यासाठी लागणारे साहित्य: भाजलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो, कोथिंबीर, भाजलेलं खोबरं, लसूण, लाल मिसळलेली चटणी, मीठ, हळद, मटन मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, त्यामध्ये तमालपत्र, लाल 2 मिरची, आणि आपण मटन आणि चिकनला हळद मीठ घेतलेले आहे। चला आता पुढे बघूया। आळणीची तयारी करून घेत आहोत। पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण मेनू करत आहे मटणचा रस्सा। त्यासाठी पहिल्यांदा करणार आपण आळणी। त्यासाठी लागणारे साहित्य: लसूण 2 ते 3 लसणाची कुडी घेतलेले आहेत, भाजलेले 1 वाटी खोबरे, आणि बारीक चिरून घेतलेली 1 वाटी कोथिंबीर। हे मिश्रण आपण मिक्सर मधून फिरून घेऊ। हे झालं आहे लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट। हे आपण आता एका बाउल मध्ये काढून घेऊयात। बाउल मध्ये काढून घेतलं आहे लसूण, खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण। आता पुन्हा आपण भाजलेला कांदा, 3 ते 4 कांदे आपण भाजून घेतलेले आहेत, आणि 1 वाटी टोमॅटो, ह्याची पेस्ट करायची आहे। कांदा आणि टोमॅटो ह्याची पेस्ट आपण केलेली आहे। आता हे पण आपण 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आळणीसाठी। आणि ते करणार आहोत चिकन ग्रेव्ही। झालेला आहे। तेलामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची, आणि कांदा टोमॅटोची प्युरी टाकायची। चांगली लालसर असा मसाला भाजून घ्यायचा। आपण मटनला ऑलरेडी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे, ते एकत्रित मिश्रण करायचं। मसाला भाजून होईपर्यंत आपण ह्या साईडला आणि लाल 2 मिरची, चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरायची। त्यानंतर ग्रेव्ही मध्ये लसूण खोबरं याचा मसाला मिक्स करायचा। त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची प्युरी ही मिक्स करायची।
मसाला लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. तोपर्यंत इथे आपण भात ऑलमोस्ट हा झालेला आहे. आळणीचा मसाला हा आपला चांगला लालसर असा भाजून घेतलेला आहे. चिकन ग्रेव्हीचाही मसाला भाजून झालेला आहे. तर आता आपण त्यामध्ये मीठ टाकूया. अर्धा चमचा मीठ, थोडीशी हळद टाकायची, कारण की आपण मटणाला अगोदरच मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवलेला आहे. मग ह्यात टाकणार आहे आपण मटण मसाला. आणि हा मसाला आपण चांगला भाजून घेऊन त्यामध्ये टाकणार आहोत आपण हे मटण. हे चांगलं एकसारखं आपण हे हलवून घेणार आहोत. चांगली वाफ एक 5 मिनिटं आपण ह्या मटणाला वाफ येऊन तर हा थंड होईपर्यंत कुकर आपण इकडे टाकून घेऊ. सुकी भाजी ऑलमोस्ट होतच आलेली आहे. आता इकडे भाकरी करून घेऊया. आता आपण ह्या आळणीमध्ये लाल मिसळलेल्या चटणीची फोडणी द्यायची आहे. 2 चमचे तेल, तेल गरम झाल्यावर आपण टाकणार आहोत 2 चमचे चटणी, 2 ते 3 चमचे चटणी, थोडंसं मीठ आणि गरम मसाला. त्यानंतर आपण देणार आहोत आपला मटणचा रस्सा तयार झालेला आहे. हे झालेले आहे मटण ग्रेव्ही. हे झाले आहे चिकन ग्रेव्ही. हे केलं आहे आपण आळणी. त्यानंतर आपण टाकणार आहोत कोथिंबीर वरून. हे झाले आहे माझी रेसिपी तयार. रेसिपी तयार झालेली आहे. तर बघा, चिकन ग्रेव्ही, मटण तिखट रस्सा, मटण आळणी, कांदा, टोमॅटो, लिंबू
भाकरी आणि चवीनुसार मीठ. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. कमेंट करा. भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.